पहिल्या बॉलवरती तर थँक्यू सो मच. सन्मान देखील केले गेलेत आणि ते मॅच आपण पाहणार आहोत. अंतिम सामना पहिल्या राऊंड मधील RB11 वरप विपक्ष निंबवली यांच्यामध्ये सामना सुरू झालाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. येथील मायक्रोफोन वरती आमचे रोशन संते या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॉल जायचा मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. येतात मायक्रोफोन वरती रोशन संते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनू बांगर. चौकार आलाय फलंदाज प्रशांत रेड्डीच्या बॅटमधून खूप चांगली सुरुवात करतोय. RB11 वरप संघ पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला तर लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. कांबा गावची आणबान शान आणि ठाणे जिल्ह्याचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेब देखील उपस्थित आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी यांचे मोठे बंधू आहेत सन्माननीय छगन शेठ बनकरी. क्रिकेटवरती साहेबांचं खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे. यावेळेस ऑन साइडला बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट हिट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती इन डबल फिगर मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. कल्पेश केने गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू आहे. कॉट बिहाइंडची अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय. राज भोईर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज उमेश पालवे येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. कल्पेश केने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय गोलंदाज कल्पेश केनेने. धावसंख्या 1/12 अशी आहे. RB11 वरप या टीमची 4 षटकांचा सामना आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व छगन शेठ बनकरी साहेब देखील उपस्थित आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू पटू नोमॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1/14 RB11 वरप या टीमची.
यावीस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पटून नोमॅन्स लँड झोन मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. एक बाद 16 धावसंख्या आहे. प्रशांत रेड्डी आणि उमेश पालवेला चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की राज भोईर खूप लवकर बाद झालाय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल, कारण की निंबवली बी संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड अ मिस, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. एक बाद 16 धावसंख्या पाहायला मिळते. RB11 वरप या टीमची. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची इनर एज आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 20 दुसरा मार्गस्थ आहे. कमबॅक करतोय गोलंदाज कुणाल. या षटकामध्ये नवोदित गोलंदाज आहे, परंतु या सीझन मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली कुणालने आणि खूप चांगला खेळ केलाय. शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह 11, निंबवली बी या संघाने. उमेश पालवे ऑन स्ट्राइक. फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 21. 21 धावा धावफलकावरती. आपल्या व्यासपीठावरती कांबागावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेब आणि रुपेश शेठ बनकरी साहेब देखील उपस्थित आहेत. या बिसोळकर चषकाचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे, आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आणि या 2 दानशूरदात्यांचं जय हनुमान क्रिकेट संघ बिसोळ यांच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 22. 22 धावा. गोलंदाज कुणाल. गोलंदाजी मार्क होती राईट अप ओव्हर द विकेट. यावीस बॅकफूट पंच करतायत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 24. 24 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर RB11 वरप या टीमची धावसंख्या आहे 12.00 च्या सरासरीने 24 धावा. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क होती सज्ज होतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज कृष्णा केने, जो संघनायक देखील आहे. शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह 11, निंबवली बी या टीमचा. स्ट्रायकिंग फलंदाज उमेश पालवे. बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे निंबवली बी या टीमची, त्यामुळे जास्त धावा बनवाव्या लागतील पहिल्या इनिंग मध्ये RB11 वरप या टीमला. रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, जय मसोबा वरप आणि त्यांना फाईट करतो निंबवली बी. जो संघ जिंकेल तो संघ KG स्पोर्ट्स राहते या टीम समोर फाईट करेल. बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. उमेश पालवे बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज योगेश भोईर येतोय चौथ्या क्रमांकावरती. यावीस बिग हिट करतो लॉफ्टी हिट आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. तीस धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज प्रशांत रेड्डीच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. राजने देखील एक षटकार ठोकला होता, त्यानंतर उमेशने देखील एक चौकार लगावला होता. गतीमध्ये परिवर्तन, शॉर्ट आर्म पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. ₹35 कॅश प्राइज असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 36 धावा धावफलकावरती. छगन शेठ बनकरी साहेबांकडून देखील सुवर्ण संधी येते. प्रशांतसाठी जर या चेंडूवरती षटकार लगावला तर नक्कीच एकूण कॅश प्राइज आहे ₹1000. ही ओळख आहे छगन शेठ बनकरी साहेबांची. पारितोषिकांचा वर्षाव आपण नेहमीच पाहिलाय. फोर्थ विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतात मिस्टामिंग स्ट्रोक. एक धाव तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती. पंडित शेठ मस्कर साहेबांकडून सुवर्ण संधी आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ₹3535 आणि सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेबांकडून देखील ₹1000 कॅश प्राइज आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. कृष्णा केने गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू बिग हिट करतो. क्षेत्ररक्षक आहे, झेल केला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहावं लागेल 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की तिसरे पंच देखील उपस्थित आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये. 10 क्रिक कुणालदादा म्हात्रे आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद. या सामन्याची गोल्डन विकेट प्राप्त करतो निंबवली बी संघ आणि सांघिक यश मिळतंय निंबवली बी या संघाला. डायरेक्ट हिट केलं होतं कृष्णा केनेने. थोडीशी लेझी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं प्रशांतच्या माध्यमातून आणि त्यालाच हे मैदान सोडावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील येतोय नवीन फलंदाज. गोलंदाज कृष्णा गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि चेंडू पडतो पुन्हा एकदा नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळत्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि 6 चेंडूंमध्ये बघूया किती धावा जमवतोय RB11 वरप संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय RB11 वरप संघ. शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी या संघासमोर. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत.
41. अक्षय येतोय नवीन गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश भोईर, वेल फिनिशर, सिक्सर किंग आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये, कारण की प्रशांत रेड्डी आणि उमेश पालवे, राज भोईरने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. स्वर्गीय रोहितबाई भोईर प्रतिष्ठान, जय मसोबा वरप या टीमला. ओव्हर द विकेट अक्षय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश. यावीस लाईन पाहावी लागेल. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि पंच आमच्याकडे वळतायत. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि फलंदाज होतोय बाद. वाईट +1, एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज कल्पेश भोईर येतोय. कल्पेश आणि योगेश हे दोन्ही बंधू आहेत, सख्खे भाऊ आपण पाहतोय. आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. एक चांगली इनिंग खेळावी लागेल. अक्षय राईट मोर द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 43 धावा धावफलकावरती. संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूला. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. निंबवली बी विपक्ष वरप, अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती, कारण की जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. डान्सिंग डाऊन द विकेट, एक धाव कंप्लीट केली आहे. लेग बाईचा इशारा येतोय अभांतरच्या स्वरूपात. एक धाव मिळते. धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 4-4. 44 धावा धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश. जर्सी नंबर 7 MS धोनी ची आठवण करून देणारा हा जर्सी क्रमांक आहे. यावीस बिग हिट करतो. लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि पुन्हा एकदा केला झेल ड्रॉप आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 48. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आहे, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचं षटक म्हटलं जातं. हाणामारचं हे षटक सुरू आहे गोलंदाज अक्षयचं, आणि या हाणामारीच्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय RB11 वरप या टीमला. यावी सुख करतात. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्रेपन्न धावा धावफलकावरती. 50 कंप्लीट, 50 अप. 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक आहेत. फंबल होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. बॅकिंग देखील चांगली होते आणि फलंदाज होतोय बाद. आणि शेवटच्या बॉलवरती मिळत आहेत या 2 धावा. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे धावफलकावरती 55 धावा, पेनल्टीच्या 2 धावा ऍड करतोय, एकूण 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष ठेवलंय निंबवली बी या संघासमोर वरप या संघाने. तर दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. कांबा गावचे उद्योजक आणि गावदेवी कांबा टीमचे पुरस्कर्ते संघ नायक आणि त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सन्माननीय योगेश शेठ बनकरी यांच्याकडून निंबवली बी आणि RB11 वरप टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 24 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष्य आहे. RB11 वरप विपक्ष शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी. हा सामना सुरू आहे. रोहित जाधव आणि कृष्णा केने ही जोडी पाहायला मिळते. 14.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन ते गोलंदाज योगेश भोईर. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. यावीस ऑन साइडला लॉब करतोय आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा केणेच्या बॅट मध्ये येतोय. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. ऊर्ध्व विकेट, फुल टॉस चेंडू आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय आणि पंचांनी हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय. 9+6 7 धावा मिळते चेंडूवरती निंबवली बी संघाला. तीन षटकारांसाठी छगन शेठ बनकरी यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी छगन शेठ बनकरी साहेबांनी आपला दुपारच्या सत्रामध्ये ATM ऑन केलाय आणि रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मोजगावचे समाजसेवक विजय चौधरी यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आयोजन समितीला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत.
जर या चेंडूवरती षटकार लगावला तर नक्कीच छगन शेठ बनकरी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बॅट्समन कृष्णा केणेकडे संधी आहे. धावसंख्या 13. चोख प्रत्युत्तर दिलाय. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से. चांगला चेंडू आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सरप्राईज झालेत बॅट्समन कृष्णा केने. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 13 धावा धावफलकावरती. 58 धावांचं लक्ष आहे आणि खूप चांगली सुरुवात केली आहे शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी या संघाने. योगेश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू. यावीस निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज योगेश. कमबॅक करतो या षटकामध्ये. धावसंख्या स्थगित आहे 13. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय आणि फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय. पंच रमेश म्हात्रे सर, मॅन फ्रॉम सागाव डोंबिवली. दुसऱ्या बाजूला प्रवीण विशे सर, मॅन फ्रॉम मामनोली. आणि तिसरे पंच आहेत ऋषी देसाई डोंबिवली. हे 3 ऑफिशियल पंच आहेत या स्पर्धेसाठी. धावसंख्या 14. यावी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं तर त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज योगेश भोईर. धावसंख्या स्थगित आहे. 14 धावा धावफलकावरती. एकाच चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज योगेश. राईट मोर द विकेट. यावीस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल केलाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. आणि चूक केली आहे, ही खूप मोठी चूक केली आहे, कारण की कृष्णा केनेला मिळतंय जीवनदान. आणि धावसंख्या 2 पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 19 चेंडू आणि 42 धावांची गरज. स्ट्रायकिंग फलंदाज कृष्णा केने. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा होती. एकदा मिळते. 2 चेंडूंमध्ये 2 संधी निर्माण केल्या होत्या. गोलंदाज योगेशने संधीचं सोडणं करू शकला नाहीये. RB 11 वरप संघ आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 17 धावा. 58 धावांचं लक्ष आहे. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. गोलंदाज संगनायक येतो राज भोईर. या दुसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची गरज आहे. कृष्णा केनेला मिळत आहेत 2 जीवनदान. या झेलची किंमत मोजावी लागेल येणाऱ्या काळामध्ये RB 11 वरप या टीमला. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. यावी चांगला चेंडू आहे. बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच करतायत. क्षेत्ररक्षक आहे शॉट कव्हरला. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नंदकुमार शिसवे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
आपटी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. राऊंड विकेट. यावी स्कॉट बँडची अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. रोहित जाधव बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या निंबवली बी या टीमला रोहितची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज कल्पेश केने येतोय. एका बाजूला आहे निंबवली टीमचा बाहुबली कृष्णा केने, दुसऱ्या बाजूला निंबवली बी टीमची रण मशीन कल्पेश केने. दोन्ही बंधुराज आहेत आणि लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन देखील आहे. राज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. रनअप मध्ये नक्कीच अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. सुरुवात खूप चांगली केली राज भोईरने. चाळीस धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर आपण पाहतो हुक करतायत आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संख्या 6 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 24 24 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू आहे. ब्लॉकॉलचा वापर केला होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण उमेश करतोय. तेवढीच चांगली फेकी. एकाच धावेवरती समाधान मानव धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 25 25 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे 14 धावांची गरज आहे 33. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी निंबवली बी या टीमला. राज भोईर खूप चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार जरूर आलाय राजच्या गोलंदाजीवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज बाहुबली कृष्णा केने. 2 षटकार कृष्णाच्या बॅटमध्ये आलेत. खूप चांगली बॅटिंग तो करतो आपल्या टीमसाठी. राऊंड विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. इनफिल्डच्या मध्येच हा चेंडू अडवला जातोय. स्वप्नील भोईर होते क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 26 26 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. हा चेंडू फार महत्वाचा असेल कारण की 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश केने. कल्पेश केनेच्या बॅटमधून षटकार आलाय. यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न केला होता योगेश भोईरने झेल पकडण्याचा. एक धाव मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 100% प्रयत्न केले होते. प्रयत्नाने यश मिळत नाहीये आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती 58 धावांचं लक्ष्य आहे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 31 धावांची गरज. कृष्णा केने आणि कल्पेश केनेला मिळतायत जीवनदान. बघून काळी
गोलंदाज स्वप्नील भोईर येतोय, नवीन गोलंदाज. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही 50-50 आहे. कोणत्याही क्षणी हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. स्ट्रायकिंगला फलंदाज निंबवली बी टीमची रण मशीन कल्पेश केने. कल्पेश केने आणि कृष्णा केने ही जोडी आहे. हे दोन बंधुराज खेळपट्टीवरती आहेत. सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल RB11 वरप या टीमला. स्विच हिट, क्या बात आहे. आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारने स्वागत करतोय फलंदाज कल्पेश केने. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 31. 31 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. कल्पेश केने ऑन स्ट्राइक. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवंत 10 मिनिटां धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 32. 32 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावीस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. कमबॅक करतो गोलंदाज स्वप्नील. या षटकामध्ये डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थगित आहे. 32 धावा धावफलकावरती. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शैलेश केने प्रतिष्ठान 511 निंबवली बी या टीमला. एक वेगवान गोलंदाज आहे. वेग प्रचंड आहे स्वप्नीलकडे आणि वेगानेच इम्प्रेस करतोय. परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज निंबवली बी टीमची रण मशीन कल्पेश. यावीस बिग हिट करतो. लॉफ्टेड हिट आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फुल टॉस. चेंडू ड्राईव्ह करतोय. गॅप मध्ये आहे. प्रशांत आहे डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते. चेंडू धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 39. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निंबवली बी या टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल निंबवली बी या संघाला. परंतु सामना अजूनही बॅलन्स आहे. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज कृष्णा केने. यावेळी चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. एकच धाव मिळताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी
18 धावांची गरज, कंपल्सरी 18 धावा या बनवाव्या लागतील. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निंबवली बी या टीमला खूप चांगली फाईट दिली आहे, ती म्हणजेच RB11 वरप या टीमने, कारण की निंबवली बी संघ एक बलाढ्य संघ आहे. कपिल भेरले यांचं देखील आगमन दिलेलं आहे. वेलकम कपिल, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावीस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि एका हातामध्ये हा झेल टिपलाय. फलंदाज बाद, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे. स्वप्नील भोईरने स्पेक्टॅक्युलर मॅग्निफिसंट झेल पकडलाय. बिग विकेट डाऊन. कल्पेश केने बॅक टू द पवेलियन. पहिल्या नजरेत मन मिस्टर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ येतोय. विस्फोटक फलंदाज आहे डावखुरी हाताचा सौरभ. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 धावा कंपल्सरी बनवावे लागतील निंबवली बी या टीमला. प्रसाद यावी चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत उमेश, खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि एकच धाव मिळते. चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती. 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच पाहायला मिळते. या दोन संघांमध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. कृष्णा केने ऑन स्ट्राईक. सुरुवात तर चांगली केली आहे इनिंगची, शेवट गोड करेल का, हा सामना जिंकून देईल का शैलेश केने प्रतिष्ठान. बादशाह 11 निंबवली बी संघाला की सामना जिंकून देईल. प्रसाद सुरोशी RB11 वरप टीमला. एक चांगलं कॉन्टेस्ट, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. यावीस बिग हिट करतो, लॉफ्ट हिट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज कृष्णा केनेने. मॅच 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. षटकार आलाय आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात कृष्णा केनेने निंबवली बी टीमच्या. चार चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक आणि चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बाहुबलीच्या बॅट मध्ये येतोय हा बाहुबली षटकार. मॅच 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना झुकलाय, सामना टर्न केलाय कृष्णा केनेने निंबवली बी टीमच्या बाजूने, कारण की लागोपाठचे हे 2 उत्तुंग षटकार ठोकलेत कृष्णाने. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
यावेळी चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, एक दफ्तर कंप्लीट केली. कल्पेश आहे डीप मध्ये, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 55 धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 2 चेंडू कंपल्सरी, 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी निंबवली बी या संघाला. यावी चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. कृष्णा केने बॅक टू द पवेलियन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र हौसले बुलंद ठेवावे लागतील. जो संघ इथून चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. प्रेक्षकांना विनंती करतो, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावांची गरज. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 9+2 आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय निंबवली बी या संघाने. निंबवली बी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कृष्णा केणी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन निंबवली बी संघ. हार्ड लक RB11 वरप संघ.